हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आज मी आली आहे बिरोबा देवस्थानला. सुखेड, तालुका फलटण, जिल्हा सातारा इथे हे बिरोबाचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे, पण परिसर एकदम शांत आहे आणि डोंगरावर वसलेलं असं हे मंदिर आहे. बिरोबा हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे दैवत असून ते भगवान शंकराचे रूप मानले जाते. बिरोबा दैवत वीरभद्र अवतारात प्रकट झाले आहे. त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांचे स्वरूप मानले जाते. महाराष्ट्रामध्ये बिरोबाची अनेक ठिकाणी मंदिरं आहेत. यापैकी आजचं हे मंदिर आहे सुखेड, लोणंद, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील. बिरोबाला बिरदेव, बिरुदेव, बिराप्पा, बिरलिंग, बिरसिद्ध, बिरेश्वर अशा विविध नावाने ओळखले जाते. मंदिर छोटेखानी असलं तरी सुद्धा खूप सुंदर आणि नीटनेटकं आहे. मंदिराला नुकताच रंग दिलेला दिसत होता आणि त्याच्यावरती सुंदर असे नक्षीकाम केलेलं दिसून आलं. मंदिराच्या अवतीभोवती छोटी छोटी मंदिरं आहेत आणि मंदिराच्या अगदी बरोबर अशी दीपमाळ आहे. दीपमाळ अतिशय सुरेख आहे आणि याच ठिकाणी अशी देवांची स्थापना केलेली आहे. हे मंदिर डोंगरावरती बसलेलं आहे आणि संपूर्ण परिसर हा अतिशय सुंदर आणि शांत असा आहे. दीपमाळेपासून पुढे गेलं की तुळशी वृंदावन आहे आणि तुळशी वृंदावनाच्या पुढे म्हणजेच अगदी मंदिराच्या बरोबर समोर अश्व आहे. सुंदर असं हे अश्व आहे. पांढरा शुभ्र घोडा आहे. घोड्याच्या पुढेच नंदी आहे. चैत्र महिन्यात बिरोबाची यात्रा भरते या ठिकाणी. त्यावेळेस प्रचंड गर्दी असते आणि देवाची पालखी निघते. त्याच्यानंतर गजनृत्य या ठिकाणी केलं जातं आणि अनेक ठिकाणाहून, महाराष्ट्रातून अनेक ठिकाणातून लोक या ठिकाणी येतात आणि बिरोबाचं दर्शन घेतात. तर अशा या बिरोबाच्या मंदिराला आवर्जून एकदा भेट द्या. तर हा होता आजचा छोटासा ट्रॅव्हल व्लॉग बिरोबा देवस्थानचा. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा.